नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या नर्सिंग ट्युटोरियल या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत सेल, स्ट्रक्चर ऑफ द सेल। उद्या पेपर आहे, IMP क्वेश्चन आहे हा, सर्वांनी चांगल्या प्रकारे करून जावा। त्याच्यामध्ये पार्ट ऑफ द सेल बघू आपण। डायग्राम बघून घ्या एकदा। आपण लहानपणापासून म्हणजे 7वी पासून आपल्याला सेल शिकवली जाते शाळेमध्ये। आता याच्यामध्ये पहिला आपला सेल एकदम IMP चॅप्टर आहे, आपल्या IMP टॉपिक समजा तुम्ही एनाटॉमी मधला। त्याच्यामध्ये पार्ट ऑफ द सेल असतात, 3 सेल असतात। पार्ट किती असतात सेलच्या? 3 असतात। तर पहिले येतं आपलं सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन। म्हणजे मेम्ब्रेन म्हणजे आउटर साइड जी लेअर असते किंवा मेम्ब्रेन असते त्याला आपण काय म्हणू? सेल मेम्ब्रेन म्हणजे सेलची मेम्ब्रेन असते। सायटोप्लाझ्मा जे लिक्विड दिसतंय तुम्हाला आपल्या सेलमध्ये त्याला आपण सायटोप्लाझ्मा म्हणतात। आणि जे माइंड म्हणता येईल त्याला, किंवा एकदम आपलं मास्टर माइंड ज्याच्यावर आपलं सेल सर्व कार्य करत असते, आपले जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केलेलं असते, किंवा आपल्याला सेल डिव्हिजनसाठी त्याच्यामध्ये क्रोमॅटिन असतात, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियस। असे 3 पार्ट आहे। तर मग हे बघून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये काय काय। आता पहिले आपण इंट्रोडक्शन बघू स्ट्रक्चर ऑफ द सेलचं। इंट्रोडक्शनमध्ये स्टडी ऑफ सेल इज काय असतं? सायटोलॉजी। स्टडी ऑफ द सेल इज सायटोलॉजी। डिस्कवर बाय कोण डिस्कवर केलेले? कोणी शोध लावलेला आहे? रॉबर्ट हुक यांनी। तर स्मॉलेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी स्मॉलेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी कोणतं आहे? स्पर्म आहे। आणि लार्जेस्ट सेल इन द ह्युमन बॉडी इज अ ओव्ह्यूम आहे। समजलं? त्यानंतर आपण बघू सेल पासून काय तयार होती? टिश्यू तयार होतो। टिश्यू पासून ऑर्गन पासून आपली सिस्टम तयार होते। रेस्पिरेटरी सिस्टम झाली, कोणती पण डायजेस्टिव्ह सिस्टम झाली, सिस्टम तयार होते। त्या सिस्टम पासून काय होतं? ह्युमन बॉडी तयार होते। त्याच्यामध्ये पार्ट ऑफ द सेल। आता मी जशा नोट्स काढलेल्या तशा तुम्ही लिहिलं तरी पण म्हणजे चांगले मार्क्स गेन करसान। इंग्लिश म्हणून लिहिल्यानंतर सोपं, एवढं अवघड पण नाही, स्पेलिंग मिस्टेक होणार नाही। आणि मराठीतून लिहायचं असलं मराठीतून पण लिहू शकता। त्याच्यानंतर येतं पार्ट ऑफ द सेल। सेलचे किती? सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मा, न्यूक्लियस। हे 3 शब्द पाठ करायचे व्यवस्थित आणि व्यवस्थित असं जसं मी नोट्स काढले तशा। त्याच्यानंतर डायग्राम लिहायचे। आता डायग्राममध्ये आपण बघू काय काय पाठ करण्यासारखं। आता सेल मेम्ब्रेन बघितली, 3 नावं तुमची पाठ झाली। सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मा आणि न्यूक्लियस। न्यूक्लियस कोणता आहे? हा जो भाग आहे गोलाकार, याला आपण न्यूक्लियस म्हणतो। त्याच्यानंतर येतं हे बाकीचं सर्व द्रव असतं, याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझ्मा। याला आपण सर्व याच्यामध्ये द्रव आहे, याला काय म्हणणार आहे आपण? सायटोप्लाझ्मा म्हणणार आहे। समजलं? त्यानंतर येणार आहे सायटोप्लाझ्मा, न्यूक्लियस झालं, सायटोप्लाझ्मा झालं, सेल मेम्ब्रेन। तिन्ही पण समजलं तुम्हाला? त्यानंतर आपण 3 नावं झाली। त्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मामध्ये काय काय असतं ते बघू। त्याच्यामध्ये एकदम मायटोकॉन्ड्रिया, IMP आहे मायटोकॉन्ड्रिया। मायटोकॉन्ड्रिया काय करतं? आता हे मायटोकॉन्ड्रिया आहे, नाव बघा। आता इथं याला नाव दिलेलं आहे मायटोकॉन्ड्रिया। बघितलं? याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात। मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर कसं आहे? घडीसारखं स्ट्रक्चर। समजलं? त्याच्यानंतर येतं आपल्या सेलमध्ये, नंतर येतं आपल्या याच्यामध्ये जास्त पाठ नका करू, थोडं पाठ करायचं आहे। त्याच्यानंतर IMP करू। सेंट्रोझोम बघितलं कसं आहे? हे सेंट्रोझोम आहे। नंतर इथं मायटोकॉन्ड्रिया झालं सेंट्रोझोम। आणि गॉल्गी बॉडी हा, याला गॉल्गी बॉडी असं म्हणलेलं आहे। नळीसारखं स्ट्रक्चर आहे, अर्धगोल। हे कळलं? मायटोकॉन्ड्रिया कसं आहे? घडीसारखं आहे आणि अर्धगोल नळीसारखं गॉल्गी बॉडी आहे। त्याच्यानंतर सेंट्रोझोम कसं आहे? सेंटर म्हणजे पॉईंट दिलेले, ते सेल डिव्हिजनसाठी मदत करतं आपल्याला। त्यानंतर आपण बघू सेंट्रोझोम झालं। त्याच्यानंतर एंडोप्लास्टिक रेटिक्युलम। तर एंडोप्लास्टिक रेटिक्युलममध्ये एंडोप्लास्टिक रेटिक्युलम कुठे? हे बघा, एंडोप्लास्टिक रेटिक्युलम। हे प्रत्येक नाव पाठ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि मग उद्या बघितल्यानंतर कसं आहे? डाऊट क्लिअर होऊन जातो। कसं आहे स्ट्रक्चर? एकदा डायग्राममधून शिकायला लक्षात लवकर बसतं। त्याच्यानंतर पॉलीरायबोझोम, हे इथं पॉलीरायबोझोम आहे। तर हे केलं नाही केलं तर एवढं काही गरज नाही वाटत मला याची। त्याच्यानंतर बघू अजून। आता हे न्यूक्लिअर पोर्स, इथं छिद्र आहे। न्यूक्लिअर पोर्स म्हणजे आपले छिद्र वगैरे। तर मग हे न्यूक्लिअर पोर्स आहे। जेव्हा न्यूक्लियस म्हणून काही बाहेर टाकायचं असलं किंवा आतमध्ये घ्यायचं असेल त्याला न्यूक्लिअर पोर्स असं म्हणतात। त्यानंतर बघू आपण लायसोझोम बघा, ही सुसायडल बॅग म्हणतो आपण लायसोझोमलाच। म्हणजे जे आपल्याला शरीरातील म्हणजे जे घटक पाहिजे नाही सेलमध्ये ते लायसोझोममध्ये येऊन जमा होतात, त्याला आपण लायसोझोम म्हणू। समजलं? लायसोझोम कळलं? मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडी आणि एंडोप्लास्टिक रेटिक्युलम, सेंट्रोझोम आणि सायटोस्केलेटल काय? तर सायटोस्केलेटल बघू आपण। याच्यामध्ये आता डायग्राम नाही सायटोस्केलेटलची, त्याचं तुमचं फंक्शन ऐकल्यानंतर तुम्हाला समजून जाईल सायटोस्केलेटल काय। समजलं सर्व? एवढे नाव दिले किंवा एवढं जर पाठ केलं तरी पण भरपूर आहे। आणि न्यूक्लियसमध्ये काय?
क्रोमॅटिन आहे, क्रोमॅटिन. तर क्रोमॅटिन काय करतं, आपलं क्रोमॅटिक म्हणजे आपले जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, DNA, RNA, क्रोमोझोम, हे स्टोअर करण्याचं काम कोण करतं असं आपलं न्यूक्लियस. न्यूक्लियस समजलं तुम्हाला. त्यानंतर आपण खाली बघू आता स्ट्रक्चर ऑफ द सेल. स्ट्रक्चर ऑफ द सेलमध्ये आता आपण डायग्राम बघितले. आता आपण त्याला प्रत्येकाला मराठीतून एक्सप्लेन करतो चांगल्या प्रकारे. सेल मेम्ब्रेन हे काय आहे, बाह्य आवरण आहे. कशापासून बनलेलं आहे, फॅट आणि प्रोटीनपासून तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन करायचं म्हणजे संरक्षण करायचे. कम्युनिकेशन म्हणजे सेलमध्ये ज्या घटक आतमध्ये येणारे किंवा जे अपायकारक घटक त्यांच्याशी कम्युनिकेट म्हणजे त्यांना कळणारे. कशाला कळणारे, सेल मेम्ब्रेनला कोणता घटक आपल्यासाठी कामीचं आहे किंवा कोणतं आपल्याला अपायकारक आहे. मग त्याच्यामुळे कम्युनिकेशन करणारे आपले सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट करणारे, कोणतं घटक आपल्याला जे पाहिजे ते घेणारे म्हणजे अनावश्यक आहे त्याला बाहेर टाकणारे, एक्सक्रिएट करणारे. समजल्यानंतर येतं एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिस म्हणजे आतमध्ये घेणे, चांगल्या आपल्याला न्यूट्रिएंट लागत आहे सेलला तर ते आतमध्ये घेणे. एक्झोसायटोसिस म्हणजे त्याला एक्सक्रिएट करणे म्हणजे बाहेर टाकणे, उत्सर्जन करण्याचं. हे कार्य पण कोण करतं, सेल मेम्ब्रेन करते. त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. सिलेक्टिव्ह परमेबिलिटी म्हणजे कोणाला आतमध्ये घ्यायचं तेच त्यालाच आपण म्हणता येईल सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. त्याच्यानंतर सायटोप्लाझ्मा. आपलं 3 पार्ट बघितले. पहिला समजला तुम्हाला बाहेर आवरण आहे. आता सायटोप्लाझ्मा काय आहे, त्याच्यामध्ये एक द्रवासारखं द्रव असतं ते, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणाचे भरपूर घटक असतात. तर त्याच्यामध्ये पहिला घटक येतो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया सांगितलं, बघितलं तुम्ही, हे घड्यासारखे असल्यासारखे दिसते. घड्या म्हणजे घड्यासारखं होतं ना आपलं. त्याच्यानंतर काय होते, त्याला आपण दुसरं नाव काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. हे नाही का फिलिंग द बँक म्हणजेच आपल्या रिकाम जाग्यामध्ये विचारलं जातं आणि आपल्या कशाला जोड्या लावामध्ये पण विचारलं जातं. तर लक्षात ठेवायचं मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. नंतर येतं गोल्गी बॉडी. गोल्गी बॉडी कसं होतं, अर्धगोल नळीसारखं स्ट्रक्चर होतं ना, आपण बघितलं ना आताच्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये. तर रचना असून स्त्राव निर्मिती करते. काय करते, स्त्राव निर्मिती करते. हे त्याचं काम मेन कार्य आहे. लायसोझोम बघितलं आपण सुसायडल बॅग म्हणून. शरीराला किंवा पेशीला नको असलेले पदार्थ यामध्ये जमा होतात, यालाच आपण सुसायडल बॅग असे म्हणतो. कळलं, सुसायडल बॅग. त्याच्यानंतर येतं एंडोप्लास्टिक रेटिक्युलम. एंडोप्लास्टिक रेटिक्युलमचं कार्य काय आहे, प्रोटीन सिंथेसिस करायचं, हे मेन कार्य त्याचं. त्याच्यानंतर पेशीच्या चयापचयाच्या कार्यामध्ये किंवा श्वसनाच्या कार्यात सहाय्य करणे, ऊर्जा निर्मितीस मदत करणे. एंडोप्लास्टिक रेटिक्युलमचं मेन कार्य प्रोटीन सिंथेसिस आहे. त्याच्यानंतर काय, चयापचय करणे, श्वसनाच्या कार्यात सहाय्य करणे इत्यादीचे कार्य आहे. त्याच्यातले 2 लिहिले तरी तुमच्या सफिशियंट आहे लक्षात आल्यावरती. त्याच्यानंतर सेंट्रोझोम. सेंट्रोझोम काय करतं, आपलं असं डॉट डॉटचं स्ट्रक्चर होतं, ते बघितलं तुम्ही. रेग्युलेट द सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिव्हिजन करण्यासाठी मग कोण मदत करतं, सगळ्यात जास्त सेंट्रोझोम करतो. त्याच्यानंतर सायटोस्केलेटल. सायटोस्केलेट आपली स्केलेटल सिस्टम आपल्याला काय करते, संरक्षण किंवा हालचाल किंवा आधार देते. आपले जे बोन असतात तसं. तर सेलमध्ये पण तसं स्केलेटल असतं, म्हणजे यालाच आपण काय म्हणू, सायटोस्केलेटल. पेशीला आकार, आधार व हालचाल करण्यासाठी मदत करते. काय करतं, आता आपल्या शरीराला आपलं स्केलेटल सिस्टम काय करतं, आकार देतं, आधार देतं, हालचाल करण्यास मदत करतं. तसंच मग पेशीला पण सायटोस्केलेटल म्हणजेच काय, पेशीला आकार, आधार आणि हालचाल करण्यास मदत करतं. त्याच्यानंतर न्यूक्लियस. लास्ट थर्ड टॉपिक आपला, थर्ड पार्ट आहे ना सेलचा, न्यूक्लियस. न्यूक्लियस काय करणार आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. नंतर काय करणार आहे, सेल डिव्हिजन. आता सगळं माइंड म्हणजे आपलं कसं मेंदू सर्व काम करतो, आपल्या शरीराला कंट्रोल करतो, तसं न्यूक्लियस सगळ्या सेलला कंट्रोल करणार आहे. तर मग याच्यामध्ये बघा तुम्ही काय काय करतो कार्य, जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे RNA, DNA हे सर्व काय करतो, स्टोअर कोण करणार आहे, न्यूक्लियस करणार आहे. त्याचबरोबर काय करणार आहे, सेल डिव्हिजनला कोण जनरेट कोण करणार आहे, आपलं न्यूक्लियस करणार आहे. RNA सिंथेसिस कोण करणार आहे, न्यूक्लियस. त्याच्यानंतर रायबोझोम प्रोडक्शन म्हणजेच RNA, रायबोझोम असतं ते RNA, त्याला पण प्रोडक्शन कोण करणार, त्याचं न्यूक्लियस करणार आहे. आणि रेग्युलेट द सेल ॲक्टिव्हिटी म्हणजे सेलचे जे कार्य करणार आहे तर ते कार्य कोण करणार आहे, आपलं कोणाद्वारे केलं जाणार आहे, न्यूक्लियस. हे फंक्शन आहे न्यूक्लियसचे. आता मराठीतून लिहिलं तरी चालेल, मी आता इंग्लिश मराठी दोन्ही केलेले आहे. आणि सेलचे नावं मराठीत पाठ केल्यापेक्षा इंग्लिशमध्येच करा, अट्रॅक्टिव्ह वाटतं ते, कारण मराठीत खूप हार्डमध्ये, त्यामुळे हेच मला सोपं वाटलं. तर सर्वांनी लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.